ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि LED टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध। आकर्षक ऑफरवर आकर्षक गिफ्ट। चला तर मग वरुड मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा। मोबाईल रिपेअरिंग केला जाईल। चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या। श्री अमित देवते, राहणार वरुड, जिल्हा अमरावती। पशु क्रमांक 40। ही गाय 3 वेळा साधारणतः दिवसभरातून 49 लिटर दूध देते आणि दिवसभरातून 32 लिटर देते। 21,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, रोख, पुरस्कार, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन माननीय अध्यक्ष आणि माननीय पाहुणे यांना पुरस्कार वितरित करतील। आपण थोडं गतीने यानंतर दुसरा पुरस्कार त्यांनाच आहे। अमित देवते, राहणार वरुड, पशु क्रमांक 39। त्यांची गाय 40 किलो दूध देते, 40 लिटर। आणि द्वितीय पुरस्कार आहे 15,000 रुपयाचा सुद्धा त्यांनी प्राप्त केलेला आहे। हा गुणवत्तेनुसार पुरस्कार वरुडलाच गेला आहे, हा योगायोग नाही। तिसरा पुरस्कार मिळालेला आहे अमोल भडांगे, तालुका वडाळ, राहणार वडाळ आणि तालुका वरुडच आहे। पशु क्रमांक 36। तृतीय पुरस्कार 11,000 रुपयाचा आणि ही गाय आणि हे वरुडचेच वरुड तालुक्यातले जे भूमिपुत्र आहेत, इथे गुणवत्तेचाच विचार आपण करावा, योगायोग समजू नये। शाळेत विद्यार्थ्यांनी वाजवले तर काय हरकत आहे? तरुण मुलं बसले मागे, तरुण असल्याचं चिन्ह काय आहे? ते बदल आणावा पाहिजे। आता पुढच्या गटाचं नाव साहेब गौरव गांगे। तृतीय पुरस्कार 11,000 रुपये, पशु क्रमांक 36। शुभ्र धवल क्रांती जी पंजाबरावांनी केली होती, त्या क्रांतीचे शिलेदार लोक आहेत। मला वाटतं टाळ्या विद्यार्थ्यांनी वाजवल्या तर थोडं खूप छान वाटेल त्यांना। आणि थंडीच्या काळात टाळ्या वाजवल्या की थोडं ऍक्टिव्ह होते, थंडी वाजत नाही आपल्याला, असं मानसशास्त्र डॉक्टर म्हणतात। यानंतर गटाचं नाव आहे दुसऱ्या, 18 लिटर दूध देते। तृतीय पुरस्कार 11,000 रुपयाचा श्री कुमार पंच भोगची। त्यांना मधून त्यांनी पुरस्कार घेण्यासाठी यावं, म्हणजे फोटो छान निघेल। एक कायमस्वरूपी आठवण शेतकऱ्यांच्या मनाची गुण घालत राहील। यानंतर तिसऱ्या गटाचं मी या ठिकाणी घोषणा करतो। तिसरा गट आहे नागपुरी म्हैस। नागपुरी म्हैस दूध उत्पादनानुसार पहिला नाव पुरस्कार, द्वितीय नागपुरी म्हैस दूध उत्पादनानुसार 16.57 लिटर दूध। मनसूर साहेब पुरस्कार देत आहेत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये। यानंतर श्री बाबाराव घोड, तृतीय पुरस्कार नागपुरी म्हैस दूध उत्पादनानुसार पशुपालक आहेत हे। पशु क्रमांक 67, 13.10 लिटर दूध त्यांची म्हैस देते, गाय दूध देते। तृतीय पुरस्कार 11,000 रुपयाचा आणि कोल्हापूर नगर नंतर अमरावतीलाच तो जिल्ह्याला पुरस्कार या म्हैसवर्गीय वर्गवारीत मिळालेला आहे। शाळांचा गजा त्यांच्यासाठी। नंतर पुढच्या गटाला गुणवर्गीय वडू शारीरिक गुण क्षमतेनुसार पहिला पुरस्कार जातो श्री भरत मारुती भालेराव, राहणार अकोले, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, पशु क्रमांक 23। पहिला पुरस्कार 21,000चा भरत। आज आपण अमरावती येथे आलेलो आहे। अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित 5 दिवसीय कृषी प्रदर्शनी, राष्ट्रीय लेवलची कृषी प्रदर्शनी शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित केली आहे। यामध्ये वरुड येथील अमित दादा देवते यांच्या दुधाळू गाई जातीमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक आलेला आहे। त्याबद्दल आपण अमित दादासोबत चर्चा करूया। नमस्कार। नमस्कार। काय नेमकं आपल्याला कोणत्या पद्धतीच्या याच्यामध्ये आपला क्रमांक आलेला आहे?
दुधाळू जनावर म्हणून मिल्किंग कॉम्पिटिशन होती एच-एफ जातीच्या गाईची. त्यामध्ये आपला फर्स्ट आणि सेकंड नंबर आलेला आहे. आपण गेल्या किती दिवसापासून येथे मुक्कामी आहात? 5 दिवसापासून 27 पासून होतो. याबद्दल आपण काय सांगाल? हा माझा मूळचा बिझनेस नाही आहे. माझा बिझनेस म्हणजे माझ्या वडिलाचा बिझनेस देवते बेकरी आमची आहे. ते बाबाचा प्रस्त असल्यामुळं मला एक माझी नवीन ओळख निर्माण करायची होती. ते ओळख निर्माण करायची होती आणि मला या गोष्टीची आवड असल्यामुळे मी या बिझनेसला सिलेक्ट केलेलं. आणि पंजाबवरून गाई आणण्याचा मागचा उद्देश हाच की आपल्या इकडल्या शेतकऱ्याला चांगल्या क्वालिटीचे दुधाळू जनावर मिळायला पाहिजे. त्या कारणाने मला प्युअर ब्रीड आणायचं होतं. आणि आम्हाला सहकार्य करणारे आणि मला गाय घेऊन देणारे प्रशांतभाऊ काकडे, प्रशांत दुसरे डॉक्टरमध्ये काही जर हेल्प लागली तर आम्हाला सहकार्य करणारे बायफचे प्रफुल्ल सर ढोक साहेब या व्यतिरिक्त आपला इतर कोणता बिझनेस? कुठलाच बिझनेस नाही माझा. हा बिझनेस आहे मेन आणि आम्ही याला आता पुढे नेणार आहे. हळूहळू पुढे नेणार आहे. पुढे आपण बघू शकतात अमित भाऊ देवते यांनी सांगितलं की आणि इथे वडिलांच्या व्यवसायाव्यतिरिक्त त्यांना स्वतःचं काहीतरी करून दाखवायचं होतं आणि म्हणून त्यांनी हा दूध उत्पादनाचा व्यवसाय निवडलेला आहे. आणि या निवडलेल्या व्यवसायाला परिपूर्णपणे अजून डेव्हलप करून ते समोर नेणार आहेत असं आपल्याला अमितदादा देवते यांनी आपल्याला सांगितलं आहे. प्रशांतभाऊ काकडे जुळले आहेत. आपण प्रशांतभाऊसोबत चर्चा करूया. या अमित भाऊ यांना घवघवीत यश प्राप्त झालं त्याबद्दल आपण काय सांगाल? मी प्रशांत काकडे, राजुरा बाजार. अमित भाऊंनी मला असा प्रश्न केला होता की मला एच-एफ गाईमध्ये काम करायचं आहे. मी त्यांना एक चांगलं ब्रीड आपल्या भागात आणण्याचा सल्ला दिला आणि चांगलं ब्रीड आपल्याला कुठं तयार होईल आणि कुठं आपल्याला ते सजेस्ट होईल याबद्दल मला प्रफुल्ल सरांनी मार्गदर्शन केले. आणि मी त्यांना पंजाबला घेऊन गेलो आणि हे ब्रीड जे आहे हे आम्ही पंजाबमधून आपल्या उरण भागात आणलं. ठीक आहे, धन्यवाद. आपल्यासोबत मुकुल भाऊ जोडले आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. बोला ना. नमस्कार. आपण अमित भाऊला कशा पद्धतीने मार्गदर्शन तसेच प्रोत्साहन केले? अमितची माझी भेट एक साधारणतः वर्षभरापूर्वी झालेली होती आणि माझा तो छंद म्हणा नाद म्हणा मी या विषयाकडे वळलेलो आहे. पशुपालकांना मार्गदर्शन करणं, त्यांना प्रोटीन्स न्यूट्रिशन्स कुठले द्यायचे, काय कुठलं हे द्यायचं, ते सगळं मी त्यांना मार्गदर्शन करत असतो. यावेळी जेव्हा माझी अमितची पहिल्यांदा भेट झाली होती, आय थिंक जूनमध्ये वगैरे झालेली होती, तेव्हा त्याच्या गोठ्यावर जाताना त्याच्या डोळ्यात मला एक विशिष्ट प्रकारचा असा स्पार्क दिसला. म्हणून मग अमितला सजेस्ट केलं, मित्र म्हटलं तू यार थोडा जर याच्याकडे व्यवस्थित जर आला समोर तर तुला निश्चितच चांगला एक फायदा मिळेल म्हणून. आणि मग आम्ही यांनी सरांचं मार्गदर्शन घेतलं, वेगवेगळ्या लोकांचे अनुभव घेतला आणि मग शेवटी त्यांनी ही आपली नॅन्सी विदर्भाला भेट दिलेली आहे. धन्यवाद. आपल्यासोबत बायफचे डॉक्टर प्रफुल्ल ढोक सर जुळले आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. सर, आपण अमित भाऊ यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन तसेच प्रोत्साहन करता? अमित भाऊ यांच्या गायी खरोखर स्तुती करण्याजोगते आहे आणि त्यांनी जे हे व्यवस्थापन केले इथे आमच्या मार्गदर्शनापेक्षाही त्यांच्यामध्ये हे स्वतःमध्ये जी जिद्द आणि चिकाटी निर्माण झाली तरी या विषयाचं मला त्यांचं कौतुक करावं वाटते. आणि आम्ही जे मार्गदर्शन करतो हे आमचं कर्तव्य आहे. आमचं हे कर्तव्य म्हणून त्यांना मार्गदर्शन करतो, परंतु त्या प्रत्येक मार्गदर्शनाचा त्यांनी काटेकोर पालन केले या विषयाचा मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. आणि हे घवघवीत यश हे त्यांची जिद्द आणि चिकाटी यांचंच आज फळ आहे असं मी इथं सांगू इच्छितो. आणि तसंच आज आपण ह्या ज्या पंजाबवरून गाई आणल्या, खरोखर ह्या गाई आज 40 लिटर 45 लिटर 30 लिटर 35 लिटरपर्यंत खरोखर यांनी परफॉर्मन्स दिला. आणि यानंतरही यांची येणारी पिढी यापेक्षा कमी येणार नाही अशी मी बायफच्या वतीने हमी देतो. आणि सॉर्टेड सिमेंट या कार्यक्रमात अंतर्गत मी त्यांची हे जी प्रोजेनी आहे ही मागे येऊ देणार नाही असं मी बायफ संस्थेवतीने आवाहन करतो. धन्यवाद. धन्यवाद.
आपल्यासोबत अमोलभाऊ बळांगे जुळले आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. अमोलभाऊ, या कृषी प्रदर्शनीबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार दादा. कृषी प्रदर्शनीमध्ये आमचा पहिलीच वेळ आहे. पहिल्याच वेळ असल्यानंतर आम्हाला भरपूर असा प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल आम्ही यांचे महाविद्यालयाकडून आभार मानतो. आणि याचं खरं मार्गदर्शन आमचे डॉक्टर प्रफुल्ल ढोक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बऱ्याच वर्षापासून काम करत आहोत. मुख्य व्यवसाय शेतीचा असल्यामुळं आणि सुशिक्षित बेरोजगारी असल्यामुळं नोकरीपेक्षा आम्ही ह्या व्यवसाय करण्याचं ठरवलं. यामध्ये आम्ही किती काही असे भरपूर पैसा भरून आम्ही नोकरी करू अशी आमची मानसिकता नव्हतीच. म्हणूनच आम्ही स्वतःच्या पायावर घरच्यांच्या विरोधात जाऊनसुद्धा आम्ही ह्या स्वतःचा व्यवसाय उभा केला. त्याबद्दल आम्हाला भरपूरसा प्रतिसाद आमच्या मित्रमंडळीकडून, डॉक्टर साहेबांकडून, त्यांनी दिलेल्या गाईवर पैदास केलेल्या कारवडी बायपच्या त्या लाहिण्याच्या मोठ्या केल्या आणि तिथून आम्ही सुरुवात केली. बऱ्याच आज इथपर्यंत आम्ही पोहोचलो. या बायप टीमबद्दल आपल्याला कोणते मार्गदर्शन लाभले? बरेच असे मार्गदर्शन लागले. त्यांनी वेळेवर इंजेक्शनापासून सगळ्याच गोष्टीचं बायपचं आणि मार्गदर्शन, खाद्य, पशुखाद्य, गाभण गाईला कोणतं द्यायचं, दूध दिल्यानंतर कोणतं द्यायचं, दूध देताना लहान कारवडीला कोणतं खाद्य द्यायचं, सगळ्या पद्धतीपासून आम्हाला मुकुंदभाऊ भोरे यांनी मार्गदर्शन केलं. सगळ्याच मंडळींनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपल्यासोबत कुमारभाऊ बोपची जुळले आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. कुमारभाऊ, या प्रदर्शनीबद्दल आपण आम्हाला काय सांगाल? मला असं सांगायचं आहे की मी माझी म्हैस घेऊन इथे आलो प्रदर्शनीत. मला असं वाटे नाही का बाबा माझ्या म्हशीचा नंबर येईल. म्हणजे हे इथं जशी आणली मी तशी हिनं ढेप खाणं म्हणजे बंद करून टाकलं. पण आम्हाला असं भरोसा होताच नाही हिचा का नंबर येईल बा. पण तिचा नंबर 3रा क्रमांक आल्याबद्दल मी धन्यवाद. या बायपतर्फे आपण जे शेतकऱ्याला प्रोत्साहन करता आणि या प्रोत्साहनाबद्दल जे आपल्याला घवघवीत यश प्राप्त होत आहे आणि जो डोलारा वाढत आहे, हा डोलारा पुढे अशाच प्रकारे किंवा यापेक्षा सुंदर सुरू ठेवण्यासाठी आपण पुढे कशा पद्धतीचे प्रयत्न करणार? नमस्कार, मी डॉक्टर वानखडे, बायप जिल्हा प्रमुख. वरुड तालुक्याचा हा जो भरभरीत जे यश मिळालेला आहे, या यशाला बघता संस्थेची जबाबदारी आता खूप वाढलेली आहे असं मला वाटते. कारण आता मार्गदर्शन नेहमी यांना मिळणे गरजेचे आहे आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी कशा आपल्याला फील्डवर उतरवता येईल संस्थेच्या वतीने. कारण या संस्थेचं मुख्य उद्देशच असा आहे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर रूरल एरिया. म्हणजे टेक्नॉलॉजी हे फक्त रिसर्च सेंटरपर्यंत मर्यादित राहू नये, ती शेतकऱ्यांपर्यंत, शेतकऱ्यांच्या दारापर्यंत कशी पोहोचल ही प्रयत्न सतत संस्था करत राहते. त्याच्यामुळेच सॉर्टेड सिमेंट हे जे नवीन टेक्नॉलॉजी संस्थेने आणलेली आहे की गोरं जर झालं तर नुकसान शेतकऱ्याचं होते, त्यामुळे कालवडीच व्हाव्या ही टेक्नॉलॉजी आता शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे. यामध्ये अजून जे काही नवीन टेक्नॉलॉजी येईल, जसं चारा पिके आहे, हे आम्ही सतत या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत राहू. संस्थेच्या वतीने मी एवढं आश्वासन देतो की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी सदैव उभं राहू. धन्यवाद. आपल्यासोबत बायपचे डॉक्टर प्रफुल्ल ढोक सर जुळले आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. सर, हे जे शिवाजी शिक्षण संस्थेमार्फत जे कृषी प्रदर्शनी, राष्ट्रीय लेवलची कृषी प्रदर्शनी आयोजित केली आहे, याबद्दल आपण काय सांगाल? श्री शिवाजी शिक्षण संस्था यांनी हा जो मंच पशुपालकांसाठी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी खरोखर मनापासून त्यांचे आभार मानतो. आणि या श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आजीवन सभासद असणारे मुकुंदभाऊ भोरे यांचे वडील यांचे पण मी खूप आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम पार पाडण्याकरिता मुकुंदभाऊ भोरे यांनी खरोखर खूप मदत केली, खरोखर खूप प्रयत्न घेतले. मुकुंदभाऊ भोरे आणि शिवाजी श्री शिक्षण संस्था यांचे मी माझ्या वतीने आणि पशुपालकाच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानतो. धन्यवाद. सोम न्यूजसाठी राहुल जाधव, तर मायबोली मराठी न्यूजसाठी हेमंत कोंडे, वरुड, अमरावती.